राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघ आपण दत्तक घेतला असून या मतदारसंघातील जनतेच्या पाठीशी हिमालयासारखा उभा असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। कसबा वाळवे मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करणं हीच अजितदादा पवार यांना श्रद्धांजली ठरेल, असं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं। कसबा वाळवे मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश भोईटे, तुरंबे पंचायत समितीच्या उमेदवार मयुरी भावके आणि कसबा वाळवे पंचायत समितीच्या उमेदवार शिल्पा लोखरे यांच्या प्रचारासाठी नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सभा झाली। राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावं असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं। कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघ आपण दत्तक घेतला असून जनतेच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीला मतदान करा, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करणं हीच खऱ्या अर्थानं अजितदादांना श्रद्धांजली ठरेल, असं नामदार मुश्रीफ म्हणाले। कसबा वाळवे मतदारसंघातील जनता घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करेल आणि विरोधकांना चोख उत्तर देईल, असा टोला माजी आमदार के.पी. पाटील यांनी लगावला। सभेला राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष किसन चौगले, शेतकरी संघाचे संचालक अशोक चौगले, नानासो पाटील, विश्वास पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक फिरोज खान पाटील, दीपक किल्लेदार, रंगराज किल्लेदार, अशोक राऊत, विष्णुपंत बारड, भगवान पाटील, शिवाजी फराकटे, सुमित्रा भोईटे, अनिल चव्हाण यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते।